हॅलो गाईस. आज सकाळची कामं सगळी आवरून नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि मला पुदिना साफ करायचं आहे आणि लवकरच आता आम्ही बाहेर जाणार आहे थोडं खरेदीसाठी. त्याच्यामुळे मी राजेशला कधीपासून आवाज देते पण तो ऐकत नाही. तुम्ही पण बघू शकता. राजेश बघा, आता व्हिडिओ चालू केला ना, आता त्याने आवाज दिलाय. मगापासून मी त्याला आवाज देते पण तो अजिबात ऐकत नाहीये. हे बघा आला. रोम रोम भाई हो. रोम रोम. काय आलं? कधीपासून तुला मी बोलवते पुदिना साफ करायला. अरे बाबू, पुदिना साफ करायचंय. ठीक आहे, पुदिना साफ करायचंय. एक अरे त्यासाठी लिहित होतो मी. एक मिनिट. काय 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 प्राजक्ताला मी आता कन्नड शिकवणार आहे. काय 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 हे कधी काय ठरलं? काय काय नाही ही भाषा खूप अवघड आहे. अवघड नाही बघ, किती सिंपल आहे बघ. बनवलं त्यासाठी हे एवढी सगळी लिस्ट केली आहेस तू? मग लिस्ट सिंपल लिस्ट आहे. मी शिकवतो ना तुला कसं कसं बोलायचं ते. ठीक आहे, एक एक सिंपल सिंपल शब्द. तर एक मिनिट पकड. सिंपल सिंपल शब्द शिकवणार आहे मी. ठीक आहे, ते लिहिले मी. आता हिला शिकूया आपण. ठीक आहे, तुझ्यासाठी बघ 2 काम होऊन जाईल. मी तुझा पुदिना पण निवडून देईल तुला आणि तू शिकशील पण. ठीक आहे, चांगलं आहे ना, शिकशील. ओके, इथे हे कर तिला. ओके गाईज, तर सगळ्यात पहिला वर्ड ते शिकणार आहे कन्नडचा नमस्कारा. नमस्कारा सिंपल वर्ड आहे. जसं नॉर्मली आम्ही बोलतो नमस्कार, मराठीत नमस्कार बोलतो, नमस्कार बोलतो, तसंच नमस्कारा आहे कन्नडामध्ये. तर बोल नमस्कारा. नमस्कारा. हो, पुदिना पण मी जोडणार. तो नमस्कारा बोलली. ओके, नमस्कारा म्हणजे हॅलो, नमस्कार. दुसरा शब्द है हेग्गीदिरा. अभी मजा आएगा ना भिड़ो. हेग्गीदिरा. हेग्गीदिरा. हेग्गीदिरा म्हणजे हाऊ आर यू, कशी आहेस तू. अच्छा, कशी आहेस तू? हेग्गीदिरा. 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 तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा कन्नड शिकू शकता. राजेशने खूप एवढी मोठी लिस्ट काढलेली आहे. तर हेग्गीदिरा झाला. हेग्गीदिराचा अर्थ आहे हाऊ आर यू. हाऊ आर यू. तिसरा आहे आपला चेन्नागी दिन्नी. ह्याने खूप कठीण शब्द काढलेत. अरे बेसिक नाही बेसिक शब्द आहे. बेसिक शब्द आहे खूप. काय? चेन्नागी दिन्नी. बोल चेन्नागी दिन्नी. चेन्नागी दिन्नी. ऍक्च्युली ह्याला सगळं पटापट येते कारण की ह्याला काय थोडंफार कन्नड येतं. थोडंफार कन्नड येतं मला. ठीक आहे, त्याच्यामुळे याला काय नाही वाटत, याला सोपे वाटतात. पण माझ्यासाठी खूप अवघड आहे हे शब्द. चेन्नागी दिन्नी बोल. चेन्नागी दिन्नी. चेन्नागी दिन्नी म्हणजे मी चांगला आहे, बरं आहे. अच्छा काय? मी बरं आहे. हां, बरं आहे. मी बरं आहे, मी बरी आहे. चेन्नागी दिन्नी. ठीक आहे. 4th शब्द आहे धन्यवादा. जसं आपण हे सोपं आहे. धन्यवाद बोलतो तसं धन्यवादा बोल. धन्यवादा. धन्यवादा म्हणजे धन्यवाद. धन्यवाद. 5वा शब्द आहे दयावित्ती. दया 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 म्हणजे आपण एकाची दया करतो तसं. नाही, हा म्हणजे ती दया आणि वित्ती लावलं म्हणजे दया वित्ती प्लीज. 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 अच्छा, हा थोडे असे सिमिलर वाटतात शब्द. सिमिलर वाटते. आता पुढे अजून सिमिलर येतील. मतलब बोल दयावित्ती. दयावित्ती म्हणजे प्लीज. 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 हे तर मला पण येत नाही. क्षामिशी. 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 क्षामिसी जॅपनीज वाटतं. क्षामिसी. क्षामिसी म्हणजे क्षामिसी म्हणजे क्षामिशी. सॉरी, एक्सक्यूज मी. सॉरी. सॉरी, एक्सक्यूज मी. ओके, हा. क्षामिसी. क्षामिशी. ओके, हा. क्षामिसी म्हणजे सॉरी. सॉरी, एक्सक्यूज मी. हावडा. हावडा. हावडा म्हणजे जसं फावडा असतो तसा हावडा असतो. ठीक आहे, हावडा म्हणजे
येस. फावडा. फावडा म्हणजे सॉरी फावडा नाही, फावडा म्हणजे येस. फावडा म्हणजे हावडा. हावडा आणि फावडा वेगवेगळे शब्द आहेत. हो मग काय, आता कन्नडमध्ये अच्छा. हावडा शिकतो आपण. अच्छा, कन्नड मध्ये हावडा आहे. हावडा म्हणजे हावडा म्हणजे येस. हावडा म्हणजे येस आणि फावडा म्हणजे फावडा म्हणजे काय, फावडा असतं ना ते माल हे मग करतात ते ते. कन्नड मध्ये शब्द आहे की नाही नाही नाही, ते आपलं नॉर्मल आहे, त्याला दूर ठेवूया. आता हा. इथे शिकतो आपण हावडा. हावडा म्हणजे येस. येस. येस गाईज, येस. ओके. इल्ला. 8वा शब्द आहे इल्ला. इल्ला. इल्ला म्हणजे मला असं वाटतं की ए, नाही. नाही मला पण नाही माहिती, तुम्ही त्याचं हे नाही लिहिलं रे, विसरलो. इथे पण इल्ला, इथे पण इल्ला लिहिलंय. तुम्ही सांगा इल्ला म्हणजे काय, कमेंट मध्ये सांगा इल्ला म्हणजे काय. मी इथे विसरलं लिहायचं, पुढे त्याचं काय असतं इल्लाचा अर्थ. ठीक आहे, तुम्ही मला लिहा कमेंट मध्ये काय करून इल्ला काय, तू जस्ट गेस कर काय असतं इल्ला. इल्ला म्हणजे मला असं वाटतंय की नाही. नाही. ओके, नंतर बघतो मी याचं गेस बरोबर आहे की नाही. 9वा शब्द आहे, खूप खूप इझी आहे हे, आता मी नाही सांगणार. काय. नीरू. नीरू म्हणजे पाणी असेल. हा 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 हा. नीर म्हणजे पाणी. नीरू म्हणजे पाणी. शिकली. Yes. मुलगी शिकली, प्रगती झाली. एक शब्द बरोबर आला माझा. एक शब्द बरोबर आहे, नीरू म्हणजे पाणी. पाणी. नेक्स्ट शब्द आहे बेकू. बे- बेकू. बेकू म्हणजे नाही माहिती मला. बेकू म्हणजे काय, नाही माहिती. बेकू म्हणजे वॉन्ट म्हणजे पाहिजे मला. पाहिजे. बेकू. जसं नीर बेकू. नीर बेकू म्हणजे पाणी पाहिजे. वाह वाह, नाईस नाईस. नीर बेकू म्हणजे पाणी पाहिजे. पाणी पाहिजे. नीर बेकू. नेक्स्ट एच2. एस2. एच2 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 कुठे. नाही. काय. एच2 नाही. एच2 एच2 एच2. कितीला आहे. हा, कितीला आहे. कितीला आहे. एच2 म्हणजे कितीला, हाऊ मच, किती. एच2. ओके. हा. नंतर है इल्ली. इल्ली बिल्ली. इल्ली. इल्ली म्हणजे काय मांजर. हट, मांजर काय. आता हा बिल्ली बोलला म्हणून मला वाटलं मांजर. इल्ली बिल्ली. आठवण ठेवायला, इल्ली म्हणजे इथे. इल्ली म्हणजे इथे. बोल. इल्ली. 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 ओके. नेक्स्ट आहे आली. हा. आली आली म्हणजे आली. नाही, आली नाही, तिकडे तिकडे. अच्छा, तिकडे. इकडे तिकडे. इल्ली. इल्ली म्हणजे इकडे. इकडे. बिल्ली. आली आली. बिल्ली काय रे? आली म्हणजे तिकडे. इल्ली. इल्ली इल्ली म्हणजे इकडे. आली म्हणजे तिकडे. इल्ली आली. इकडे तिकडे. हा, इल्ली इकडे आली. इकडे तिकडे. नेक्स्ट आहे उटा. उठा. उठा म्हणजे मी आहे थोडस मला. काय थोडस. थांब थांब मी सांगते या शब्दाचा अर्थ. टिक टिक 1. उठा. टिक टिक 2. उठा. उठा. टिक टिक 3. उठा म्हणजे जेवण काय. वाव, सो नाईस. उटा म्हणजे Yes. 2 शब्द जेवण. माझे बरोबर आले. उटा म्हणजे जेवण. जेवण. जेवण म्हणजे फूड. फूड म्हणजे मील. ठीक आहे. हा. उटा. नेक्स्ट आहे टिंडी. 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 टिंडी म्हणजे जे ब्रेकफास्ट असतो आपला नाश्ता. नाश्त्याला आपण काय बोलतो, टिंडी. टिंडी. ओके. बन्नी. बन्नी. बनी. बनी नाही, बन्नी. बन्नी. BANNI. बन्नी म्हणजे बन्नी. कम, इथे इथे. इथे इथे. बन्नी. हो. बन्नी राजेश. आता राजेशला आवाज देताना मी हेच बोलणार आहे. बन्नी राजेश बन्नी राजेश म्हणजे हा. राजेश इकडे ये. राजेश इकडे ये. ओके. किंवा राजेश बन्नी. राजेश बन्नी. हा, राजेश इथे आहे. बन्नी राजेश म्हणजे इथे आहे राजेश. बरोबर. नेक्स्ट आहे होगू. 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 हा, होगू. होगू म्हणजे हो. हा, होगू म्हणजे हो. तर
होगू म्हणजे काय? होगू म्हणजे नाही माहिती मला. होगू म्हणजे जा. जा जा. कबूतर जा. अच्छा. जा. होगू म्हणजे जा. मराठीत जा. जाच आहे ना? हा. होगू म्हणजे जा. 18. नेक्स्ट आहे 18वा आपला शब्द. नन्ना हेसारू. नन्ना हेसर म्हणजे नाही. चल. नन्ना हेसारू म्हणजे नाही. नन्ना हेसारू म्हणजे माय नेम इज. माझं नाव. हा. माझं नाव. माझं नाव म्हणजे कसे बोलशील तू? नन्ना हेसारू प्राजक्ता. हा. नन्ना हेसारू राजेश. नन्ना तुमचं- हेसारू प्राजक्ता. तुम्ही तुमचा शब्द घ्या. तुम्ही तुमचं नाव घ्या. नन्ना हेसारू तुमचं काय नाव असेल ते घ्या. नन्ना हेसारू. नेक्स्ट आहे गोत्तिला. गो गो तिल्ला. टिल्ला. गोट अबे गोतिल्ला. गोतिल्ला हा म्हणजे गोतिल्ला. गाय. गाय. बरं झालं काय बोललीस, गोरीला नाही बोललीस. बरं. गोत्तिला म्हणजे मला नाही माहिती. मला नाही माहिती. बोल गोत्तिला. गोतिला म्हणजे मला नाही माहिती. हा गोत्तिला म्हणजे मला नाही माहिती. ते गाणे ना गोत्तिला 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 गोत्तिला. म्हणजे मला नाही माहिती. मला नाही माहिती. आता लास्ट शब्द काय आहे? फायनली लास्ट शब्द आलाय. शुभरात्री. शुभरात्री म्हणजे शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री म्हणजे गुड नाईट गाईस. हा सोपा शब्द आहे. शुभरात्री. तुला पहिला आणि लास्टच आठवलं असेल. पहिला कोणता शब्द आहे? हा कुठला शब्द आहे पहिला शिकवला तुला सगळ्यात आधी? नमस्कार. हा. नमस्कारा. हा. नमस्कारा. नमस्कारम. नमस्कारा. नमस्कारा. पहिला शब्द आहे आणि लास्टचा शब्द कोणता आहे? शुभरात्री. बस दोनच येतं तिला. मधलं काय येणार पण नाही तिला. मधले मी 2 शब्द बरोबर सांगितले. कोणते आठवते काय? उटा. उटा. उटा म्हणजे जेवण. हा आणि नीरू. नीरू म्हणजे पाणी. ओके. म्हणजे माझे 4 शब्द बरोबर आले. 4 शब्द तिला फक्त आठवले. हा. बाकीचे तिला कारण की हे शब्द थोडे सिमिलर वाटते. ओके गाईज. तर एवढंच होतं आजचं. एवढं शब्द तिला शिकवलं. आता एवढं अजून मला तोपर्यंत मी नंतर हे करून घेतो आणि मग बाहेर जाणार आम्ही पुदिना हे करून निवडून. ओके गाईज नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. बाय बाय गाईज. सी यू.